सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची इथं अपडेट आलेली आहे. अपडेट कशी आहे पहा. तुमची आता बोर्डाची परीक्षा इथं उद्यापासून सुरू होणार आहे, 21 फेब्रुवारीपासून. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याबाबत हे महत्त्वाची अपडेट आपल्याला बोर्डाकडून पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे. तुमच्या स्टडीमधला थोडासा वेळ काढून ही अपडेट 2 मिनिट नक्की बघा, कारण की हे जर तुम्ही अपडेट पाहिली तर सर्व गोष्टी तुम्हाला माहिती होणार आहे. कारण की बरेच विद्यार्थी यामधल्या जे मी तुम्हाला सांगणार आहे ना आता, तर ह्या चुका करत असतात. तर ते चुका तुम्हाला अजिबातही करायच्या नाही आहे, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की प्रत्येक पेपरचे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज इंग्लिशसाठी तुम्हाला माहिती आहे तुमची किती चांगल्या पद्धतीने आपण तयारी करून घेतलेली आहे. तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बाकीची तुमची खूप चांगल्या पद्धतीची तयारी होणार आहे, ठीक आहे. तर पहा, सर्वात अगोदर आपण इथं अपडेट पाहूया. अपडेट पाहू शकता, आजच आलेली आहे 20 फेब्रुवारीला. ओके, 20 फेब्रुवारीला आपल्याला ही अपडेट इथं बघायला मिळत आहे, ठीक आहे. तर पहा, अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे की मुलांनो, कॉपी करू नका. 12वी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथके. विद्यार्थी मित्रांनो, पहा इथं काय सांगितलं आहे की मुलांनो, कॉपी करू नका. 12वी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथके. पुढे सांगतो मी तुम्हाला, पुढे खूप डिटेलमध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ओके, फक्त 2 मिनिट काढून तुम्ही अपडेट पहा, कारण 12वी परीक्षेतील गैरप्रकार कमी व्हावे त्यासाठी यंदाही राज्य मंडळाकडून गैरमार्गाशी लढा हे अभियान राबवण्यात आले आहे. तसेच परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी मंडळातर्फे 271, ओके, इथं पाहू शकता 271 भरारी पथके नेमण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष शरद गोसावी सर यांनी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 271 भरारी पथके म्हणजेच काय की तुम्हाला माहीत असेल, बोर्डाची परीक्षा जेव्हा असते तर इथं भरारी पथक असते. ओके, भरारी पथक म्हणजेच काय, जे विद्यार्थी कॉपी वगैरे असे गैरप्रकार करतात ना, तर त्यांना आळा घालण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी 271 यावर्षी 271 भरारी पथके नेमण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला ही अपडेट मी का सांगितली महत्त्वाची आहे, कारण की पहा, तुम्ही इथं कॉपीसारखे प्रकार अजिबातही करायला नाही पाहिजेत. ओके, असं विचारसुद्धा तुम्ही करत असाल तर त्यासाठी पाहू शकता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की राज्य मंडळाच्या 271 भरारी पथकांशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व त्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. तसेच विभागीय मंडळातही विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता, आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा परीक्षेच्या सेंटरला भेट्या देण्यास इथं काय मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तसेच मंडळ अध्यक्ष, सदस्य, शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी द्याव्यात असे सांगण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एकूण काय यावर्षी तुमचे खूप इथं नियम जे आहेत ते स्ट्रिक्ट झालेले आहेत, कडक झालेले आहेत. तर कॉपीसारखे गैरप्रकार अजिबातही तुम्ही करू नका इथं, कारण की खूप महत्त्वाचं तुमचं हे वर्ष आहे 12वीसाठी. ओके, तर असेच जर प्रकार केले तर त्याबाबत वेगवेगळे इथं नियम असतात. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इथं काय होणार आहे, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बोर्डाचा तुमचा पेपर आहे. तर तुमचं इथं सर्वात अगोदर तर तुमचा टाईम इथं वेस्ट होणार आहे पेपर तुम्ही जे लिहिता त्यामध्ये. त्यानंतर तुमचं इथं जर कॉपी करताना आढळले वगैरे तर तुमच्यावर इथं कार्यवाहीसुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या इथं जे वर्षसुद्धा वाया जाऊ शकते. त्यामुळे हे तुम्ही अजिबातही करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे तुमचा जो पेपर असेल तो लिहा. तर ही त्याबाबत ही अपडेट होती, म्हणून मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे, जे की बोर्डाकडून ऑफिशियली इथं आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण तुम्हाला इंग्लिश असो मराठी असो किती चांगल्या पद्धतीने आपण तयारी करून घेतलेली आहे. मी तुम्हाला जे व्हिडिओ दिलेले आहेत त्यामध्ये किती चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. जो आपला क्रॅश कोर्स आहे इंग्लिश आणि मराठीसाठी, त्यामध्ये सुद्धा किती चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, असं काही करू नका आणि तुमचा पेपर तुम्ही चांगला द्या, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत. ओके, आणि तुमचा स्टडी तुम्ही करत राहा. थँक्यू.